ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः। सद्गुरु मंत्र सामर्थ्य पूर्ण एकदा कोमे नाही म्हणा, सुमनाने सुकले पणा, नयाडे जीवन बहुकाळे। श्री गणेशाला वंदन। नाथमाऊलीच्या चरणी नतमस्तक ऐकणारे सर्व श्रोते मंडळी, वाचक सूचक यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेचा अनुसंधान। नाथमाऊली ऐकणाऱ्या श्रोते मंडळीला परिहार देतात। प्रभू रामचंद्र हे जगाचे मालक आणि शबरी ही त्या ठिकाणी एक भिल्ल वर्गातील असणारी नाही, परंतु देवाला जात पात धर्म काही नाही, देवाला फक्त भाव महत्वाचा आहे। मग तो कोणत्याही वर्णातला असो, बाकी काही देणं घेणं नाही। आणि तसा तो भाव तो शबरीचा आहे। आणि शबरी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची भेट झाली। प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी उत्तराही होऊ लागली, रामा मी या ठिकाणी धन्य झाले, तुमची भेट झाली। मी या ठिकाणी एक साधारण आहे, मला देवाची भेट होईल असं मला वाटत नव्हतं, परंतु भेट होण्याचा मार्ग माझ्या सद्गुरूंनी मला दिला आणि सद्गुरूची मी सेवा केली, सद्गुरूच्या मार्गावर ठाम राहिले आणि त्याच्यामुळे देवा तुमची मला भेट झाली, अशी शबरी आम्हाला बोलते। ऐसे बोलून उल्हासता श्रीरामचरणी ठेविला माताय, काही कमी सांग मागे नयाता, दयावंता देई काय। प्रभू रामचंद्राला शबरी बोलली। प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले, सुखी झाले, आनंदित झाले आणि शबरी मातेनं रामप्रभूच्या पायावर नतमस्तक झाली आणि रामाला म्हणू लागली, रामा मी एक अनाथ आहे, मी एक साधारण वर्णातली, परंतु माझी एक इच्छा आहे, तुमची पूजा करावी। साधू संत देव येतात आणि त्यांची पूजा करायला पाहिजे, हा धार्मिकाचा धर्म आहे। मग माझी एक साधारण असणारी पूजा तुम्ही स्वीकारावी अशी रामाला विनंती करते। तुझे घ्यावया दर्शन तरी तुझे देखील चरण काय गुण द्यायचे। प्रभू रामचंद्राला शबरी म्हणते, रामा तुमचं दर्शन घेण्यासाठी मी हा देह जे आहे तो विकलेला आहे आणि तुमच्या आज पायाचं दर्शन झालं, तुमची मूर्ती माझ्या डोळ्याने आज मी पाहिली, माझ्या जीवनाचं सार्थक झालं रामा, अशी शबरी बोलते। तरी तुझा मी देखत असलेल्या गुणाता गेली देहाची मोह ममताय, तो मी त्यागी न जीवाता कृपावंताला द्यावी। बघा भाव कसा होता, रामाची भेट होवी, देवाची भेट होवी आणि देवाची भेट झाल्याच्या नंतर आपल्यासारखा काय म्हणजे, देवा मला अनेक आयुष्य पुढे जगण्यासाठी काहीतरी आशीर्वाद द्या। शबरी नाही म्हणली, शबरीने सांगितलं, रामा तुमची भेट झाली, मी धन्य झाले आणि ही जी मोहममता आहे, ह्या संसारामध्ये आल्याच्या नंतर मोहममतेमध्ये हा जीव व्यापलेला होता, ती मोहममता मी या ठिकाणी आता पूर्ण सोडून देते आणि रामा आता मी देहाचं या ठिकाणी त्याग करते, तुमची भेट झाली, माझं जीवन सफल झालं, शबरी बोलते। देह संगती अमित दोष, देह संगती दोष नवो काय, देह तुझी महानरक, परम दुःख देह संगे। ओ प्रभू रामचंद्रा, मी अनाथ आहे, मी अज्ञान आहे, मला कळत नाही, पण मला बोलण्याचं ज्ञान, सांगण्याचं ज्ञान काल रामा तुमचं दर्शन झालं म्हणून बोलण्याची मला सामर्थ्य भेटलंय। मग मला या ठिकाणी बोलण्याचं सामर्थ्यच नव्हतं, मला देवाची भेट होईल असंही वाटत नव्हतं, भक्ती केली आणि तुमची भेट झाली आणि तुमच्या भेटीमुळं मी या ठिकाणी सनात झाले। हे जे देह आहे, हा देह कसा आहे, षड विकारानं व्यापलेला आहे, त्याच्यामुळं हा देह सुद्ध होत नाही, नाशिवंत देह आहे आणि हा नाशिवंत देह असताना तुमची भेट झाली आणि माझ्या जन्माचं सार्थक झालं, हे सर्व षड विकार या ठिकाणी माझे गळून पडले रामा, शबरी बोलते। देहाचे संगती ऐसी दुखेने किती, देह संगाच्या करणा निवृत्ती कृपा रघुपती द्यावी। प्रभू रामचंद्रा, या देहासंग सर्व दुःख कुणाला आहे, जीवाला दुःख एकही नाही, दुःख फक्त या देहाला आहे, या शरीराला दुःख आहे। जो त्याच्यातला आत्मा आहे, आत्म्याला दुःख नाही, तो निर्विकार आहे। आणि तसं शबरी सांगते, या शरीराबरोबर दुःख आहे,
षडविकार या शरीराबरोबर आहे. मग हे गेल्याच्या नंतर सर्व सुख आहे, दुःखच नाही. परंतु या ठिकाणी साधू संत सांगतात देह कसा आहे, नाशिवंत आहे, दुःखी. परंतु ज्या वेळेस ब्रह्मपदाला प्राप्ती होते त्यावेळेस दुःख सर्व नाहीस होतं आणि सुखाची प्राप्ती होते. आईशेच्या बरी स्वय प्रार्थना घातिले चरणी लोटांगणा देखुनी तुष्टला रघुनंदन आज्ञा संपूर्ण स्वय देता. प्रभू रामचंद्राच्या पायावर शबरी लोटांगण घालू लागली, बोललेली आहे. आणि बोलल्याच्या नंतर रामाच्या पायावर गडगड 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 अशी लोळू लागलेली आहे. लोळत असताना प्रभू रामचंद्राच्या हृदयाला त्या ठिकाणी पाझर फुटला. देवाला पाझर कुणाच्या भक्तीनं फुटत नाही, भक्तीच तेवढी श्रेष्ठ लागते. मग शबरीची भक्ती रामानं पाहिली. शबरीचं त्या ठिकाणी शबरीचं बोलणं ऐकलं. राम त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि शबरीला काय बोलतात, आई कोणी शबरीच्या वचनास श्रीराम बोल्या ती उदासी सांडून या देहलोबासी परलोकासी सुखेदाय. प्रभू रामचंद्राने शबरीला शब्द दिला. त्या ठिकाणी तिचं बोलणं ऐकलं, तिचा भाव पाहिला आणि प्रभू रामचंद्र शबरीला बोलू लागले, शबरी तुझा हा देह आहे, हे देह त्याग तू या ठिकाणी करत आहेस. तू देह त्याग अवश्य कर आणि परलोकात जाऊन त्या ठिकाणी सुख भोग, असा प्रभू रामचंद्र शबरीला त्या ठिकाणी आशीर्वाद देतात. आई कोणी श्रीराम वचनाय शबरी घालून याय असाना निजते रातीचे तरुण केले दहन देहाच्या. प्रभू रामचंद्राचं बोलणं शबरीने ऐकलं आणि ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी मन संतुष्ट झालं आणि आसन घातलं. आसन घालून त्या ठिकाणी हे जे देह हा दुःखी ह्याचा त्या ठिकाणी काय करायचं आहे, नाश करायचा, हे सोडायचं आहे आणि आपल्याला परलोकामध्ये जायचं. या गोष्टीचा आनंद शबरीला झाला आणि शबरीचं त्या ठिकाणी दिव्य रूप त्या ठिकाणी दिसू लागलं. शबरीनं त्या ठिकाणी आसन प्रस्थान केलं, बसली आणि तसं एखादी मूर्ती तेजस्वी दिसावा तशी शबरी त्या ठिकाणी दिसू लागली. आता परलोकात जायचंय, रामाचा आपल्याला या ठिकाणी आशीर्वाद भेटलाय, रामाची भेट झाली. आता या जीवन जगण्यामध्ये काही उपयोग नाही असा शबरीनं त्या ठिकाणी ठाम निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी पुढं देहाचं त्या ठिकाणी त्याग करण्यासाठी तयार झाली. श्रीराम पुण्याची निज शक्ती जाणून या देहास्थिती शबरीची कोणा लोक प्राप्ती देही गती अवधारा. नाथ मौलीने सांगितलं प्रभू रामचंद्राच्या दृष्टीनं, प्रभू रामचंद्राच्या दर्शनानं या ठिकाणी शबरीचा उद्धार झाला. मग रामाच्या आशीर्वादाचं त्या ठिकाणी साठा शबरीकडे आहे. साठा प्राप्त करण्यासाठी आपण त्या ठिकाणी भाव दाखवावा लागतो, करावा लागतो. पण आपली भक्ती तशी नाही. आपण भक्ती करायला बसलो तर आपलं लक्ष 5 ठिकाणी विचलित होतं, स्थिर राहत नाही. मग तसं जर त्या ठिकाणी आपण दिवसभर जरी दूध बसलो तरी देव आपल्याला भेटणार नाही, देवाची प्राप्ती होणार नाही. त्याच्यासाठी एकाग्र चित्तानं त्या ठिकाणी भक्ती करावी लागते. तशी शबरीने केली. रामाची भेट झाली, रामाचा आशीर्वाद भेटला आणि शबरी हे लोक सोडून त्या ठिकाणी परलोकामध्ये धन्य होत आहे असं नाथ माऊली सांगतात. ऐका, ऐसे पुण्याचे सामर्थ्य ऋषी तैसे लोक पावाता शबरी पाप पुण्यातीत अति समर्थ श्रीराम. प्रभू रामचंद्राच्या सामर्थ्यानं ऋषीवर्य गुरुवर्याचा त्या ठिकाणी महाप्रसाद भेटला आणि त्या ठिकाणी शबरी धन्य झाली. गुरुच्या मार्गाने चालल्याच्या नंतर गुरुच्या पायी जर त्या ठिकाणी भाव ठेवला तर निश्चित गुरुदेवाची भेट घालून दिल्याशिवाय राहत नाहीत. आणि तसा भाव शबरीनं ऋषीवर्यावर ठेवला आणि ऋषीवर्याने मार्ग सांगितला, तो मार्ग त्या ठिकाणी अवलंबला आणि प्रभू रामचंद्राची भेट शबरीला त्या ठिकाणी प्राप्त झाली. अशी त्या ठिकाणी रामाची सामर्थ्य नाथ माऊली या ठिकाणी वर्णन करतात. श्रीराम दर्शनाचे पुण्य दिव्य भोग नवे क्षीण शबरी पावली अक्षयस्थान गमन गमनाचे ते नाही. बघा, शबरी प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं, प्रभू रामचंद्राचा कृपा आशीर्वाद भेटला आणि शबरी कोणत्या ठिकाणी गमनागमन झालं, कोणत्या ठिकाणी गेली.
जे ठिकाण आहे ते ठिकाण पुन्हा परतून जायचं नाही, परतून यायचं नाही, असं ठिकाण प्रभू रामचंद्राच्या या ठिकाणी भेटीनं, सामर्थ्यानं, पुण्यानं शबरी धन्य झाली. आणि त्या ठिकाणी जो 84 लक्ष योनीचा फेरा आहे तो शबरीचा चुकलेला आहे. ऋषीश्वरांच्या पुण्य संपत्ती भोगक्षया जाती, हे पावती पुनरावृत्ती शबरीची प्राप्ती नव्हती. बघा, ऋषीवर्याचा आशीर्वाद, ऋषीवर्याची भक्ती केल्याच्या नंतर देह पुण्यवंत होतो, परंतु पुन्हा येणं जाणं खुटत नाही, पुन्हा जन्म पुन्हा मरण आहे. परंतु शबरीचं तसं नाही झालं. तिचं पुन्हा येणं पुन्हा जाणं हे खुंटलं. कुणामुळं? रामाच्या दर्शनामुळं, रामाच्या भेटीमुळं. त्यामुळे त्या शबरीला पुन्हा येण्याचा आणि जाण्याचा जो मार्ग आहे तो त्या ठिकाणी कुंठित झालेला आहे आणि ती पावन झालेली आहे. जेथे नित्यवस्ती श्री सुखा, जेथे वस्ती सनकादिकाय, शबरी पावली तया लोका शिवादिका निज पूजा. बघा, ज्या ठिकाणी साधू संताला सुख आहे, ज्या ठिकाणी शिवलोक आहे, शिवलोकाला सुख आहे, मग बाकीच्याला सुख नाही आहे. हे जन्म संपला की पुन्हा तो जो पापाचा घडा किंवा पुण्य केलं त्या मार्गाने जायचं आणि ते फेडायचं. परंतु शबरीचं तसं नाही. जे शिवलोक आहे, शिवलोकाकडं यमलोकाचा बघण्याचा दृष्टिकोन होत नाही, ते शिवलोक. आणि त्या शिवलोक साधू संत त्यांना पुन्हा त्या ठिकाणी बाधा होऊ शकत नाही आणि तो मार्ग त्या ठिकाणी शबरीला प्राप्त झालेला आहे. श्रीराम दृष्टी पुण्य परिपूर्ण देह धर्म दीप्यमान, तिसना लागायची विमान केले गमान नियगती. बघा, शबरी प्रभू रामचंद्राच्या दर्शनानं, प्रभू रामचंद्राच्या सामर्थ्यानं आणि प्रभू रामचंद्राच्या या ठिकाणी केलेलं जे फळ शबरीनं होतं ते रामाने त्या पदरात टाकलं. त्याच्यामुळं शबरीला जाण्यासाठी ज्या वेळेस आपल्या देहाचा उद्धार होतो त्यावेळेस नेण्यासाठी वाहन येतं. यमलोकाचं येतं, देवलोकाचं येतं आणि परलोकामध्ये जाऊ लागलेली ती उद्धार होऊ लागलेला आहे. मग परलोकात जायला देवाचं विमान येतं, परंतु शबरी या ठिकाणी सामर्थ्यवान असल्यामुळं शबरीला या ठिकाणी विमानाची गरज नाही. स्वतःच्या सामर्थ्यावर शबरी बिगर विमानाची वैकुंठाला निघाली. जे जाती विमान गती, हे पावती की पुनरावृत्ती, हे ते नाही शबरी प्रती अगम्य गती गेली. स्वर्गाला गेल्याच्या नंतर विमानानं स्वर्गाला नेल्या जातं, पण स्वर्गातलं सुख कवर आहे, त्याचं पुण्य आहे तोपर्यंत आहे, नंतर परत यावं लागतंय. म्हणून शबरीचा अधिकार मोठा आहे. शबरी विमानात बसली नाहीये, विमानात बसलो तर पुण्य संपल्यावर परत यावं लागतंय. म्हणून शबरी विमानात न जाता तिचं विमानात बसल्यासारखं सुख नाहीये, त्याच्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त सुखानं शबरी स्वतःच्या सामर्थ्यानं जाऊ लागली. श्रीराम दर्शन पुण्य संपत्त्याच्या सुखाची सुखावती, क्षया नावाच्या कल्पांती निज प्राप्ती शबरीची. शबरीला निज प्राप्ती, निज म्हणजे कोणती? देवाच्या जवळची प्राप्ती झाली. म्हणजे देवच भेटायला दुर्लभ आहे, परंतु शबरीला देव भेटले आणि देवानी स्वतःच्या जवळ जागा शबरीला दिलेली. शबरी धन्य झाली. मग या बाकीच्या सारखं शबरीचं नाही, शबरी त्या ठिकाणी धन्य. शबरीचं गमन जे आहे ते स्वतःच्या सामर्थ्यावर वैकुंठाला जाण्याची ताकद शबरीची रामाच्या कृपेमुळे झाली. नाथ माऊली बोलतात, श्रीराम देखताची दृष्टी, पाप पुण्य पडली तुटी, खुंटली जन्म मरणाची गोष्टी, अक्षय संतुष्टी शबरीची. शबरीला प्रभू रामचंद्राचं दर्शन ज्या वेळेस झालं त्यावेळेस या देहाचे जे विकार आहेत ते गेले, सुख दुःख त्या ठिकाणी संपून गेलं आणि शबरी प्रभू रामचंद्राच्या कृपा आशीर्वादानं त्या ठिकाणी धन्य झाली. आणि त्या धन्यतेवर शबरी स्वतःच्या सामर्थ्यावर वैकुंठाला जाऊ लागलेली आहे. स्वयं श्रीराम कृपा मूर्ती शबरी तरली सुखानुभूती, स्वर्गी जय जयकार करती,
सोन्यावरच्या तिसरा सुद्धा प्रभू रामचंद्राच्या प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने शाबरी धन्य झालेली आणि शाबरी त्या ठिकाणी काही करू लागलेली, वैकुंठाला स्वतःच्या सामर्थ्यावर जाऊ लागलेली, देव लोकांनी पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुष्पाचा वर्षाव शाबरी मातेवर होऊ लागलेला आहे असं नाथमाऊली वर्णन करतात. जाऊ द्या, लई दिवसात आहे तुम्ही.